मित्रांनो, आज एका गोष्टीवर बोलत आहे. दोन सख्खे जावा असतात. सख्या बहिणी एकाच घरात दिलेल्या असतात. तर त्यातला आज फरक सांगणार आहे. जी एक मोठी बहीण असते आणि एक बारकी बहीण असते, आणि दोघींना एकाच घरात दिलेलं असतं. एकाच घरात भावांना. तर मोठी ही घर सांभाळत असते आणि बारकी ही जॉब करत असते. आता ह्यातली गोष्ट सांगतो तुम्हाला. तर ह्यांची असे काय भांडणं लागतात काही दिवसांनी, की बारकी जॉब करत असते. तर तिला काय वाटत असतं की मी जॉब करते, मला टाईम भेटत नाही, मला जॉब करून यावं लागतं, मला आवरावं लागतं, जॉबवर जावं लागतं, जॉबवरून आल्यानंतर बी काम करावं लागतं घरचं. तर बारकी काय म्हणते, मोठी काय म्हणते की मी घर सांभाळते, मी घरचं कामं सगळे हँडल करते. ह्यातून त्यांची भांडणं निर्माण होतात. भांडण निर्माण झाल्याच्या नंतर काही दिवसानंतर तुम्हाला सांगायची गरज नाही पुढच्या गोष्टी, की आपल्या नवऱ्यांना फुगवतात ही नंतर. मग जो बारका मुलगा असतो, बारकीचा नवरा, ती काही दिवसांनी ती जॉबला असते ना, तर ती काही दिवसांनी काय म्हणते की आपल्याला बाजूला राहायचे, म्हणजे वाईला राहायचे. आणि तसं मोठीचं काही नसतं, मोठी घर सांभाळत असते. पण का की बारकी जॉब करत असते आणि तिचा नवरा जॉब करत असतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एकीने घर सांभाळ आणि एकीने जरी जॉब केला तर एकामेकाला सपोर्ट करणं गरजेचं आहे आजकाल. असं नाही जॉब ती करते म्हणून मी बी जॉब केला पाहिजे, मी बी कामाला ते, असं नाही. ती जॉब करते तर तू घर सांभाळला पाहिजे, जेणेकरून सगळ्या गोष्टी स्त्रीच्या हातात असतात. घर कसं सांभाळायचं पूर्ण ते फक्त स्त्रीच्याच हातात असतं. लय अवघड आहे.